मुंबई अहमदाबाद महामार्गावर सध्या बघितलं तर रेडीमिक्सच्या गाड्या ज्या आहेत त्या अत्यंत वेगाने चालतात। नुसत्या वेगाने चालत नाही तर त्या दुसरीकडे रॉंग साईडने देखील चालत असतात। या विरोधात अनेक तक्रारी केलेल्या आहेत। भूमिपुत्र संघटनेचे सुशांत पाटील यांनी देखील या तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या धर्तीवर वाहतूक पोलीस आहे तिकडे कारवाईसाठी गेले होते आणि त्याचवेळी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला। यावेळेला जे आहेत की तिकडचे भूमिपुत्र आक्रमक झाले, त्यांनी ड्रायव्हरला खाली उतरवलं आणि त्याला चांगला प्रसाद दिला। एवढंच नाही तर त्याला उठाबशा देखील काढायला लावलेल्या। त्यामुळे एकंदर ह्या रेडीमिक्सच्या गाड्यांना नेमकं अभय तरी कुणाचं हे कळत नाही। मोठ्या प्रमाणावर सुसाट अशा गाड्या सुटत असतात। वसई विरार परिसरात अशा जवळपास 27 ते 28 असे रेडीमिक्सचे प्लांट आहेत आणि या प्लांटमधून अनेक गाड्यांची वाहतूक होत असते आणि त्यामुळे ह्या गाड्या ज्या आहेत मोठ्या प्रमाणावर रॉंग साईडने येत असतात। आपण जर पाहिलं की महिनाभरापूर्वी खासदार देखील रॉंग साईडने येत असताना त्यांना देखील अशा रेडीमिक्सच्या गाडीने ठोकलं होतं। त्यामुळे ह्या रेडीमिक्सच्या गाड्या लोकांच्या जीवावर उतरलेल्या आहेत। विशेषतः ससूनगर मालजीपाडा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात RMC आहेत, प्लांट आहेत। पण त्या RMC प्लांटच्या ज्या वाहतूक करणाऱ्या मिक्सर प्लांट आहेत गाड्या त्या अतिवेगाने जातात आणि अक्षरशः अपघात होईपर्यंत त्यांच्यासमोरून जर गाडी आली तर आम्हालाच कुठेतरी थांबावं लागतं आणि यांची बेशिस्तपणा असलेली ड्रायव्हिंग आम्ही लेखी तक्रार पोलिसांना सुद्धा दिलेली होती, वाहतूक शाखेला दिली होती। आज ते कारवाई करायला सुद्धा आले होते। ते कारवाईच्या दरम्यानच काही RMC वाल्यांनी अक्षरशः पोलिसांच्यावर सुद्धा गाडी घालण्याचा प्रयत्न केला। ग्रामस्थ उभे होते, सकाळी शाळकरी मुलं असतात, जरा सुद्धा ते बघत नाही आणि त्यांचं कुठे ना कुठे नुकसान होऊ नये म्हणून स्वतःच्या बचावासाठी अक्षरशः स्वतः RMC बेफान जातात। खरं म्हणजे आम्ही त्यांना थांबवलं आणि आरेरावीची भाषा दिली, आमचं ऐकलं नाही, पोलिसांचं सुद्धा ऐकलं नाही। आक्रमक होऊन नागरिकांनी त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलेलं आहे। खरं म्हणजे ग्रामस्थांविषयी आरेरावी भाषा केली आणि त्यांना अक्षरशः वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हर लोकांना चोप दिला आणि त्यांना माफी मागायला लावली ग्रामस्थांची आणि त्यांनी उठाभाषा सुद्धा काढल्या। कारण त्यांनी नागरिकांचं सुद्धा नाही, अक्षरशः पोलिसांची सुद्धा आरेरावीची भाषा केली। म्हणून हे तर सुरुवात आहे, याच्या पुढे सुद्धा या वाहतूकदारांनी असं ऐकलं नाही तर आम्ही आमच्या भाषेत त्यांना खलखटाक उत्तर देणार। 23 ते 25 या परिसरात RMC प्लांट आहेत आणि आम्ही धंदा करायला नाही बोलत आहोत, पण तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून धंदा करावा अशी आमची मागणी आहे। एखाद्या जीवाला धोका निर्माण होईल इथपर्यंत यांची वाहतूक आणि बेजबाबदारपणा आहेत। काही महिन्यांमध्ये काही विशिष्ट माणसं आहेत ज्यांच्यामुळे ह्या मिक्सर प्लांटमुळे अक्षरशः माणसांचे जीव गेलेले आहेत। हे पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये आहे।